सो नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. सो आजचा व्लॉग असा आहे, मीन्स कालचा व्लॉग. काल आमच्या आरणाचा बड्डे होता, तिला 2 वर्ष झालेत. सो आमचा बड्डेचा व्लॉग आहे. काल मी ओपनिंग द्यायला विसरले म्हणून आज देते. सो नक्कीच बघा व्लॉग. तर फायनली आम्ही आमचं डेकोरेशनचं पार्ट स्टार्ट केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये जास्त आम्हाला हेल्प आमच्या बर्थडे गर्लची झालेली आहे. बिचारीला आम्ही नुसतं नाचवते, हे आण ते आण, इकडे जा तिकडे जा, आणि तिलाही आवडते. आणि उलटं तीच आम्हाला हेल्प करत होती की हे बलून्स घ्या, हे घ्या ते घ्या. आणि जास्त करून तर मीच नाचवत होते तिला की बाबा हे आण ते आण. आणि तिने तर तिचं हा फेज एन्जॉय केलं. तिचा हा सेकंड बड्डे होता. ह्या पिरियडपर्यंत ती ॲक्टिव्ह होती, तिला खूप मजा येत होती आणि ती एक्सायटेड होती की हा माझा बड्डे आहे करून. आणि खूप सारा हेल्प केला आहे आम्हाला तिने. मस्ती पण तिने भरपूर केली. नाही ते बघ, ते बघ, बोलते गोल बोलते गोल आता उठते का बस ना, ते घेऊ नको लावू एक वाजता. काही पण आम्ही कुठेला दिसला आपण सांगितलं बाहेर बापू टाकू तो बरोबर काढतो आपण ना हे कलर तेच बोलतात. मग काढ का बेसिक आहे काढ ना ते घेऊन काढ दे एकदम ते ग्लू आहे ना ना तुम्ही खाऊ नये. दीदी दीदीने सांगा तुझं नाव पुढे लावायचं आणि भूमी नाही तू हात लाव असं कर असं ये आणि कशी उभी राहते टाकू करून अहो नाही तसं कॅमेरावर असं कर ना आता असं कर असं असं अरे इथं वरती वरती असं ये आता हे मला हे माहिती आहे की माझी दीदी आता मला शिव्या घालणार आहेत चांगलेच की बाबा मला असं का घेतलंस तू व्लॉगमध्ये. अरे पण आता तू केसच तेव्हा धुतलीस तर माझी काय चूक आहे दीदी. जाऊ दे चल, मला शिव्या पडणार आहे तिच्याकडून की बाबा हे सांगायचं तरी वगैरे असं ते. पण तुला मी सांगितलं, तुला माहिती होतं की मी व्लॉग काढते करून. जाऊ दे चल. आणि त्या मी आमचं आता बॅकग्राऊंड डिझायनिंग करतो आहे, सॉरी बॅकग्राऊंड डेकोरेशन करतो आहे. त्याच्यामध्ये माझं आणि पप्पांचं, अरे हे लाव अरे ते लाव, इकडे लाव तिकडे लाव. त्यामध्ये माझी मम्मी इथून तिथे नाचते आमच्या दोघांमध्ये, असं करा तसं करा, इथून करा तिकडून करा. म्हणजे त्या डेकोरेशन पार्टमध्ये एवढी धमाल झालेली ना आमची, एवढी धमाल झालेली बापरे. इथे मला माझ्या पप्पाची हेल्प लागली कारण की माझी हाईट आहे छोटी, माझा हातच पोचत नव्हतं, मला उड्या मारून ते सेट करायला लागलं. तर इथे पप्पा आणि जिजू ह्या दोघांनी हेल्प केले मागचं सेट करण्यासाठी. आणि ह्यामध्ये आमची आरणा कंटाळली की तिला सारखं एक माणूस उचलते दुसरा ठेवते, दुसरा उचलते तिसरा ठेवते. ती कंटाळली ह्यामध्ये. पण किती मला चिपकावं लागेल. हा मग मी काय करते जेव्हा ती लावायला जाईल ना तेव्हा इथे हे लावलं ना आपण तसं तो लावून असं मम्मी बाबांना हा आपल्याला टाकायला लागेल मागून टाकायला लागेल म्हणजे ते दिसायला नको तिथं मागूनच सगळं म्हणजे बॉडीतून टाकून आपण सगळे हॅपी बर्थडे केक ना म्हणतात हे आणि हे व्हाईट पण लास्ट टाइम ते कुठं घुसवलं. अरे बाई इकडचा सेड आहे, इकडचा सेड आहे, तोच सेड आहे. हॅपी बर्थडे तुला हा बर्थडे ना मला बर्थडेची सगळी घ्यायला लागते तर कन्फ्युज करतात बर्थडे ना एकदम बर्थडे पुढे येते. म्हणजे मला बर्थडे येते फोकस त्याचा ती टाकतो हॅपी इकडे बर्थडे इकडे. हा म्हणजे करते चहा घ्या हा चहा पिया चहा घेतो आता चहा पिया गोटी इकडे भूमी चॉकलेट इथे येतो आणि असे ठीक आहे बर्थडे पार्टी करू. अरे मामा ती उचले तर अशीच जाईल ना तुम्हाला पुढची काम देऊ. चहा पिली की माझं डोकं चालतं. मला माहिती आहे हा काय मोठा टास्कवाला काम नव्हता, पण ह्या लोकांनी मला फुल कन्फ्यूज करून ठेवलेली. स्पेशली माझ्या पप्पानी पूर्ण कन्फ्यूज केलेली. एवढे वर्ष मी करत आले डेकोरेशन, तरी मला कन्फ्यूज केली की नाही हे चुकीचं करतेस तू. तर मला माझ्यावरच डाऊट आलं की हा खरोखर मी चुकीचं करते का.
इथे माझे पप्पा वेट करत होते की भूमी कधी चुकते आणि मी कधी भूमीला बोलतो, पण पप्पा तुमची प्रोडक्शन चुकली आणि मी जिंकली. एवढा टाइम मिस करत. तिथे बोलून दाखव बड्डे कोणाचा आहे. बड्डे कोणाचा बोलून दाखव. बर्थडे कुणाचा आहे? काय बघ लहान. बर्थडे कुणाचा आहे? बोल बोल बड्डे कोणाचा आहे? तिकडे तिकडे बघून बघ. तिकडे बघ. बर्थडे कुणाचा आहे? ना आमच्या आरणाचा आवाज एवढा गोड आहे ना, एवढं गोड आहे ना, खूप गोड आवाज आहे तिचा. आता आमचं झालं सगळं हॅपी बड्डेवालं. मी आणि मम्मी लावायला गेलो, पटेली मारायला गेलो की हा आमची हाईट पोचते, पण आमची हाईट पोचत नव्हती. सो ओव्हरऑल पप्पाची परत हेल्प लागली आम्हाला की पप्पा लावून द्या आम्हाला. मग तिथे मी असा एक सपोर्टला होते, पण लावलं तर पप्पानीच आहे. आणि या मोमेंटला आमची आरना लागली रडायला, कारण की दीदी आणि जिजू बाहेर गेले. सो तिला कळालं की मम्मी बाहेर गेले, सो ती रडायला लागली. मग माझी मम्मी आणि आई तिला घेऊन इकडे तिकडे नाचतात. मग आरनाला खाऊ घातलं की बाबा जरा खायला शांत होईल आणि झोपेल, आणि जेव्हा बड्डे पार्टी असेल तेव्हा चिडचिड होणार नाही तिची, म्हणून तिला खाऊ घालून झोपवलं आम्ही. अन्ना कर असा. तुला घेऊन हो, नाच बघ, नाच. तर आता मी आले आउटडोर डेकोरेशन करण्यासाठी. फक्त रिबिन्स लावायचे होते. मम्मा तिथे आरनाला भरवत होती आणि पप्पा तिला जरा खेळवत होते. आणि हेल्पला मला माझा भाऊ आला की सेलो टेप देत होता मला. आणि इथे मी जरा घाबरत होते, कारण की हा जो स्टूल होता तो डिंगडॉंग करत होता. सो मला भीती वाटत होती की मी उभी राहू की नको राहू, पण मी राहिले. अँड देन काय नाही, बाकीचं सगळं बाहेरचं डेकोरेशन वगैरे केलं. ह्या मोमेंटपर्यंत आरना ठीक होती, म्हणजे खेळत पण नव्हती, शांत होते, कारण दीदी गेली होती. मग थोडीशी रडली ती. आणि मग नंतर तिची जी चिडचिड झाली आहे ना, ती नंतर आलीच नाही कॅमेरामध्ये. ना कुणासोबत तिने फोटो काढला आहे, ना व्हिडिओमध्ये आली, ना व्लॉगमध्ये, काहीच नाही आली. तिची भरपूर चिडचिड झाली. ती आजारी होती म्हणून तिची खूप चिडचिड होत होती. मग आता बाहेरचं तर झालेलं आहे, बाहेर एवढंच डेकोरेशन करायचं होतं. आता आतलं जे होतं त्याला बलून्स आम्हाला लावायचे होते, ते आता लावायला घेतलं आम्ही. तर आता दीदी आली माझी, आणि पहिला जाऊन तिने आरनाला झोपवलं आहे, आणि मग ते येऊन आम्ही बलूनचं केलं. ह्यामध्ये माझ्या मम्मीचं डोकं होतं की आपण ह्याला गार्ड बांधूया आपल्या धाग्याने आणि मग त्याला हे करूया, पण त्याच्याने नाही झालं, ते बांधायला जमत नव्हतं. तर इथे मी माझं डोकं लावलं, आणि दिस क्रेडिट गोज टू मी. दीदीने जे ग्ल्यू डॉट्स आणले होते त्याने मी ते बलून्स चिपकवले, आणि मग आम्ही जाऊन ते वॉलवरती स्टिक केलं. तर इथे ऑलमोस्ट आमचं डेकोरेशन झालेलं, ऑलमोस्ट म्हणजे डनच झालं होतं. हा फक्त लास्ट पार्ट होतं जे बलून्स लावायचे होतं आम्हाला. बलून्स जरा कमी पडले, पण बोललो जाऊ दे सोड, आता कोण जाणार परत खाली आणायला. तर हे सगळं स्टिक वगैरे आम्ही केलं. आणि ह्यानंतर बाबा आले आरनाची डान्स व्हिडिओ दाखवायला आम्हाला, की बघा आरना कशी डान्स करते. मग तिची व्हिडिओ बघत बघत आम्ही केलं. ओव्हरऑल सगळं झालं. मग आम्ही असं नाही करायचं. जास्त काय आरना व्लॉगमध्ये आली नाही आहे, कारण की तिची चिडचिड होत होती, आजारी होती ती. सो तिला काही जास्त कॅप्चर नाही केलं आम्ही. ही आमची बड्डे गर्ल आहे, जिला बड्डेच्या टायमिंगला झोपा येतात. आता माझी दीदी एकदम कोकिल कन्या अप्सरा दिसते. सगळे तिला बघितलं नव्हतं ना, ही माझी सगळ्यात मोठी दीदी आहे. केक वाटायची तयारी चालली आमची. झालं. मला नाही दाखवला. बर्थडे गर्लची मम्माच नाहीये. ही आमची बर्थडे गर्लची मम्मा. काढते की कोणाला दाखवते. आरना कंटाळले आमचे बर्थडे गर्ल. आता आरनाला आपण गिफ्ट देऊया ना. आरना आता माग कोणाला पाणी कर कर. हो हा. अरे तसं नाही, तसंच हा. त्याला जोरच नाही. खातो की नाही दाब.
तर बड्डे झालेला आहे आमचा. आता आम्ही चाललो आमच्या घरी. उद्या माझा पेपर आहे, तर पेपर द्यायचं आहे. जर पेपर नसते तर आता मी राहिले असते, पण हां भावाचा पण पेपर तो सांगतो माझं, मला पण घे मला पण. ठीक आहे, त्याचा पण पेपर आहे, माझा पण पेपर आहे, म्हणून आम्हाला जावं लागतं. बड्डे एकदम मस्त झाला. बाय बाय. इकडे इकडे बघून बाय बोल. बाय बाय. बर्थडे संपला आमचा. आता आम्ही चाललो घरी. गोटी गोटी सोडा आणायला गेलाय का? आमचा गोटी गोटी सोडा आणायला गेले. आला आला गोटी आला. काढेल नंतर अरे बाय बोल परत एकदा. बाय बाय बोल. बाय इथे इथे कॅमेरामध्ये बाय बोल. कुठे काढते बाय. खायला हे बघून घाबरले मी. असं अचानक कोणी 1 वाजता आला तर हे दिसलं तर कसं होईल. सो आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.